मतदान केल्यानंतर शाईऐवजी मार्कर पेन वापरल्यावर आक्षेप घेण्यात आलाय। मतदानानंतर बोटावरील शाई पुसली गेल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्तांकडून शाई तपासणीबाबत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सर, नेमकं काय घडतंय, नेमके काय आदेश आता देण्यात आलेले आहेत, मतदारांना काय आवाहन या अनुषंगाने करायचं? या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की मार्कर पेन मध्ये जी तरतूद आहे ती शाईमधलीच तरतूद आहे। शाईचा वापर हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं ज्या निवडणुका घेतल्या जातात म्हणजे लोकसभा आणि विधानसभा त्यासाठी केला जातो। महापालिकाची पूर्वीची निवडणूक म्हणजे 2017ची निवडणूक सुद्धा मार्कर पेननीच करण्यात आली होती। शाईचा वापर आणि त्याचं जे काही मटेरियल असेल ते शाईमध्ये आहे तेच मटेरियल मार्कर पेनमध्ये देखील आहे। बरं, हे साहित्य कुठलं वापरायचं आणि काय दर्जाचं वापरायचं याचा पुरवठा राज्य निवडणूक आयोगाकडनं होतो, महापालिकेकडून नव्हे। पण यापूर्वीच्या निवडणुका देखील मार्कर पेनवरती झालेल्या आहेत। दुसरी गोष्ट, सकाळपासून आमच्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत की ही जी शाई आहे ही पुसली जाती, फेंट होती। तर ज्या ज्या ठिकाणून तक्रार आल्या त्या त्या ठिकाणी आम्ही चौकशीचे आदेश दिलेले आहेत। नखावरची शाई जाती, स्किनवरची राहती अशा स्वरूपाच्या देखील तक्रारी आलेल्या आहेत। आम्ही आता सर्व आमचे जे कोणी निवडणूक यंत्रणेमधले अधिकारी आहेत जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी मतदार केंद्रावरती आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की स्किनवरती आणि थोडी अधिक दबावाने शाई लावा, जेणेकरून ती अशी ताबडतोब पुसली गेली किंवा धुतली गेली अशी तक्रार येणार नाही। पण सॅनिटायझर लावून किंवा नेल पॉलिश रिमूव्हर लावून ही शाई चालली जाती अशा तक्रारी ज्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्याबद्दल ताबडतोब ऍक्शन घेण्याच्या, चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। बरं, धन्यवाद भूषण गगराणी सर, तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात आणि ही सविस्तर प्रतिक्रिया, सविस्तर माहिती, सविस्तर नेमकं काय महापालिकेकडून केलं जातंय या मार्कर आणि शाईच्या अनुषंगाने त्याबद्दल बातचीत केली त्यासाठी। मार्कर पेननी ती शाई लावण्यात आली होती आणि तुम्ही पाहताय की मी साधं डेटॉलने हात धुतल्यानंतर ती शाई पूर्णतः पुसली गेलेली आहे। कुठलाही एसिटोन किंवा नेल पेंट रिमूव्हरचा वापर केलेला नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा ढिसाळ कारभार जो आहे निवडणूक आयोगाच्या विभागाचा आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाचा पुन्हा समोर आलेला आहे। वारंवार सूचना देऊन सुद्धा निवडणूक विभागाकडून अशा पद्धतीचं ढिसाळ कारभार आणि कंप्लीट मिसमॅनेजमेंट हे करण्यात आलेलं आहे। म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, सैनिकांना आवाहन केलंय की आपण जर सतर्क राहा आणि प्रत्येक मतदार यांच्यावर लक्ष ठेवून राहा। मी मतदान केंद्रामध्ये गेलो। मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी जी बेसिक प्रोसिजर आहे ती केली, पण जेव्हा मी आपला हात ठेवला तेव्हा त्यांनी मार्कर लावलं। तर जेव्हा त्यांनी मार्कर लावलं तेव्हा ते मी एका सेकंदासाठी मी थोडा स्तब्ध झाला आणि मी असं गेलो, पण मी बोललो की ठीक आहे, तो काय प्रोसिजर असेल आपण नंतर बघू। पण त्यांनी मग मार्कर लावला आणि पण एकदा आपण काय करतो, लिंक जी आहे ते लोक शाही एकदा लावतात आणि सेकंडला, पण त्यांनी हे जे मार्कर आहे ते माझ्यावर अराउंड 7 ते 8 वेळा कंटिन्युअस ते लावत गेले मार्कर कंटिन्युअस। पण मी बोललो ठीक आहे, त्यांचा काय प्रोटोकॉल आहे ते माहित नाही। पण नंतर मी माझा वोट केला आणि वोट करून मी आलो। पण त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी फक्त असं केलं तर इमिजिएटली जर तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण पसरलंय। जे शाहीमुळे मी कधीच पसरताना हे बघितलं नाही, जे पूर्णपणे पसरलंय। ह्याच्यात मी जर थोडं जरी पाणी टाकलं तर हे पूर्णपणे निघून जाईल आणि डेफिनेटली त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की याचे काही दुरुपयोग आणि कसे फायदे लोक याच्यात घेऊ शकतात। तर हो, हे माझ्यासाठी ॲज अ मतदार पण हे खूप शॉकिंग आहे। तर शाई पुसण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। शाई पुसली जाते याबाबत चौकशी सुरू आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। मार्क पेन या आधीच्या पालिका निवडणुकीत वापरला गेला आहे। मार्करनं बोटावर शाई गडद रंगात लावावी अशा सूचना दिलेल्या आहेत। असं स्पष्टीकरण आता राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। शाई पुसण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। महापालिका आयुक्तांकडून शाई पुसण्यासंदर्भात या सगळ्याच्या अनुषंगाने आता शाई आणखी गडद लावावी, मार्करना आणखी गडद मार्क केला जावा, अगदी त्वचेपर्यंत तो मार्क यावा येईल अशा प्रकारे तो मार्क केला जावा अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। तर मार्कर पेन
या आधी सुद्धा निवडणुकांमध्ये वापरला गेलाय असंही राज्य निवडणूक आयोग म्हणतंय. मात्र शाई पुसली जाते या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सोबतच आणखी गडदशाही लावण्याचे आदेश दिल्याचं सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. शाई पुसण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून आता हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. शाई पुसली जाते याबाबत चौकशी सुरू असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय. हे दृश्य आपण पाहू शकतोय. पाण्याच्या बॉटलमधलं पाणी नखावर ओतलं आणि त्यानंतर कशा प्रकारे हा जो मार्क आहे, शाईचा जो डाग आहे, तो किती फिकट झाला, तो किती लाईट झाला हे या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. त्यामुळं ही शाई जी मार्करनं मार्क केली जाते, मार्करनं आपल्या नखावर, आपल्या बोटावर जो मार्क केला जातोय की मतदान झालेला आहे, तो किती सहजरित्या पुसला जाऊ शकतो हे या दृश्यांमधून लक्षात येते. तर शाईऐवजी बोटाला मार्कर लावल्यानं राज ठाकरेंनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे. सत्तेसाठी गैरवापर सुरू असल्याची राज ठाकरेंनी टीका केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकण्याचे सत्ताधाऱ्यांचे हे प्रयत्न असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. मग आणि शाई पुसा, शाई पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा. हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. मला कळवण्यात आलं की बोटावरची शाई पुसली जाते. मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे. मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते. मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये, हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात. हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे. मतदानानंतर बोटावरील शाई पुसली गेल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत, तसे दावे करण्यात आलेले आहेत आणि त्यावर आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी आक्षेप सुद्धा नोंदवला. तर शाई पुसली जात असल्याच्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवलेली आहे. यापूर्वी अनेकदा मार्कर पेन वापरला गेलाय असं फडणवीसांनी म्हटलं. पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसतंय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी बोटावरची शाई पुसून दाखवली. बोटावरील शाई नेलपेंट रिमूव्हरनं सहज काढली जाऊ शकते असा दावा सचिन सावंतांनी केलेला आहे. पेन तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेल पॉलिश रिमूव्हरने काढली जाऊ शकते. आता माझ्या पत्नीने मला सांगितलं, मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे ते आपण पाहून घ्यावं. आता आपण माझ्या पत्नीचं बघूया, तिचं कसं काढता येतंय ते. याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं. मुंबई महापालिकेसाठी मतदान सुरू असताना मतदान करून आल्यावर बोटावरील शाई लगेच पुसली जाते आणि यामुळे मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आज मतदान होत आहे. मात्र मतदार राजा आक्षेप घेत असलेला शाईवर पाहायला मिळतोय. आपण पाहतोय हे मतदार आहेत, मतदान करून बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्या बोटावर जर आपण पाहिलं तर मतदान केल्यानंतर जी शाई लावली जाते ती शाई प्रॉपर पूर्वी 5 ते 6 दिवस ती शाई राहायची. मात्र आपण आता पाहतो हे मतदान करून आलेले आहेत आणि ती बोटावरची जी शाई आहे ती अगदी पाण्याने धुतली तरी लगेच निघून जाते. हा प्रकार आपण पाहतोय. दादा, पाणी ओतून दाखवा आम्हाला कशा
कशा प्रकारे ही शाई जाते आपण यांच्या बोटावरची देखील पाहिलेली आहे. अगदी सहज साधं पाणी पिण्याचं वापरलं तरी ती शाई निघून जाताना पाहायला मिळत आहे. अगदी 5 मिनिटच झालेत यांनी मतदान केलेलं आहे. दादा, मतदान करून आले त्यावेळी तुम्हाला ही कोणती शाई लावली? हे मार्कर पेन होता, त्याने आम्हाला हे निशाण करण्यात आलं. त्यानंतर काही क्षणात बाहेर आल्यानंतर आपण जसं बोट पुसतो किंवा हे हात धुवायला गेलो नाश्ता करण्यासाठी, तेव्हा बघितलं तर हे पूर्णपणे जाते. हे कुठेतरी निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. हा काही षडयंत्राचा डाव आहे का, तर हे कुठेतरी पाहणं गरजेचं आहे. जे होतं तेव्हा आता परमनंट मार्कर किंवा नॉर्मल मार्करचा वापर केलेला जातो, आपण दिसतोय. नॉर्मल जेव्हा नाश्ता केला आणि आता हात धुवायला आलो तेव्हा बोट हात धुतले, तेव्हा नॉर्मल हात धुतल्यावर लगेच हे गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे याला काय बोलायचं आता कळत नाही. एवढे आव्हान देऊन सुद्धा पण हे असं चालू राहिलंय तर अंधेर नगरी चौपट राजा प्रकार आहे. कारण तुम्ही बघताय आमच्या इथे जे 100 मीटर परिसरात जे आमचं मतदान केंद्र असतं ते जवळपास 1 किलोमीटर परिसरात नेऊन ठेवलंय. म्हणजे लोकांनी कोणत्याही प्रकारे मतदानाला उतरू नये हा त्याच्या मागचा त्यांचा डाव आहे, षडयंत्र आहे. निवडणूक आयोगाचं जसं वाघमारे आहेत पण त्यांच्यातला वाघ कधीच संपलेला आहे. ते मार्कर नंतर बाहेर येऊनच समजणार ना, मार्कर आपण यूज करतोय ते बरोबर आहे की नाही. ते बाहेर आपण एकदा बूथच्या बाहेर आल्यानंतर त्यांना सांगायला जाऊ शकत नाहीये. मग सांगणार कुठे? आता ते आमचे ज्यावेळेला ते साईनाथ दुर्गे ते शिवसेने सचिव होते, त्यांनी स्वतः बघितलं ते गेली शाही. आता हे बघितलं त्या मतदानाची पण सही जाते. म्हणजे कुठेतरी तो षडयंत्र आहे असं कुठेतरी वाटायला लागलं ना. कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना सोबत घेऊन भाजप उमेदवाराच्या बूथवर जाऊन शाई पुसण्याच्या लिक्विड संदर्भात जाब विचारला. बोटाची शाई पुसून दुबार मतदान करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा चाकणकरांनी ज्यांनी केलं त्यांनी पळवलं. हा बूथ आहे तो धायरी फाट्यावरचा बूथ आहे आणि ज्या बूथवरती लिक्विड घेतलेल्या हातामध्ये ह्या महिला आहेत, ह्यांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे. या महिलांकडे हे लिक्विड आहे, आणि मतदान करून बाहेर आल्यानंतर ह्या लिक्विडनी परत एकदा ते मतदान केलेलं पुसून परत दुसऱ्यांदा रोखच मतदान करतात. त्याच्यामुळे ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुढे जाऊया. पुढची बातमी सुद्धा पुण्यामधून आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिलाय. शाई पुसण्याच्या पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला. पुण्याच्या धायरी प्रभाग 34 मधील हा सगळा प्रकार आहे. तो समोरच्या महिलेच्या बोटाची शाई पुसतोय. आहे ते काढतो. बरं, शाही पासून परत हे मतदान करत होते का? काय करत तक्रारही देत आहे. उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. अनेक मतदारांच्या बोटावरील शाई क्षणार्धात पुसली जात असल्याचं समोर आलेलं आहे. अगदी त्या शाईवर अंगठा जरी घासला तरी ती निघत असल्याचा दावा मतदारांनी केला आणि त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून संताप देखील व्यक्त केला जातोय. आम्ही अनेकदा मतदान केलं, मात्र अशा प्रकारची शाई कधीच लावण्यात आली नव्हती. यामुळे एखादा मतदार पुन्हा एकदा मतदान करण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली, मात्र त्यावर त्यांचं कोणतंही उत्तर मिळत नसल्यानं मतदार संताप व्यक्त करतायत. आज तक मैंने मार्कर से कोई वोटिंग नहीं देखी है. फर्स्ट टाइम मैं देखा हूं कि मार्कर से निशानी ये मार्किंग कर रहे हैं. मार्कर से जो पार्सलों पे लिखा जाता है और ये थिनर से हटता है, 1 सेकंड में हटता है. ये तो गलत बात है. क्या होगा इससे? क्या होगा इससे? मेरे को लगता है और भी वोटिंग हो सकती है डुप्लीकेट. मेरा अनुमान है. सुधरना चाहिए. बिल्कुल बिल्कुल सुधरना चाहिए.